त्याशिवाय इथे सामना सुरू होणार नाहीये. 12वा खेळाडू आलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी घणाघाती प्रहार. हा काय प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जाईल षटकारासाठी. डीजे तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. हॅलो, यावेळी मात्र तुझ्यामुळे झाला राणी समोसा पाव. आणि या ठिकाणी काय झाले पंच, आपण डेट चेंडू. ओके, पंचांचा निर्णय त्या ठिकाणी हे राहणार आहे, अंतिम राहणार आहे. चांगला प्रयत्न होता, चांगला झेल घेतला होता, परंतु त्या ठिकाणी आपण लीगल डिलिव्हरी नव्हती ती. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मधुकरचा चांगला प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेले नाही आहेत. एक धाव निश्चित स्वरूपात मिळणार आहे. एक धाव मिळालेली आहे आणि एका धावेने 7 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात मधुकरने सुरुवात केली षटकाराने. मधुकर नेहमीच मधुर फलंदाजी करत असतो, मधुर आवाज त्याच्या बॅट मधनं नेहमीच येत असतो. या ठिकाणी आता स्ट्राईक रोटेट केलेला, स्ट्राईकला असणार आहे बालाजी. डावकुरे हाताचा फलंदाज आहे बालाजी. या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पंचांनी त्या ठिकाणी घड्याळामध्ये टाइम सुद्धा सेट केलेला आहे. फक्त 20 मिनिटं आहेत आपल्याजवळ, 4 षटकं संपवायची आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी फलंदाज तयार होत असताना बालाजी ऑफस्टंपच्या बाहेर होता, अतिशय चांगला खेळून काढला. गॅपमध्ये चेंडू जाईल, तंत्र सुद्धा फटका. सरळ निश्चितच आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू सरळ जाईल. हा जातोय सी बार रेषा पार चौकार. तुझं पैंजण वाजत पायात मी बोला गालात रंगून गेलो प्रेमात लपाया लागलो चोमात नाचता नाचता हसता हसता टाकून बोकदा नाचता नाचता हसता हसता टाकून बोकदा तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. काय सुंदर गाणं आहे. वडापाव खायला नाही पण ऐकायला तो मिळतोय गाण्याच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहूया, मोठा फटका खेळायचा प्रयत्नात होता बॅटला, त्या ठिकाणी चेंडूचा स्पर्श होत नाही बिलकुलही आणि सरळ पूर्णपणे बीट झाला होता. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. यष्टीरक्षक दरम्यान एक धाव निश्चित मिळते आणि एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकते होते, ती 12 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी. मधुकर पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईकवर. या अगोदर सुद्धा सामन्यामध्ये मधुकरने सुंदर सुरुवात करून दिली होती. डावकुऱ्या आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. पुढचा चेंडू मधुकरसाठी अक्रॉस द लाईन आपण पाहू शकाल. सफल झाले आणि कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी चेंडू जातोय, परंतु आणि चेंडू जाईल सी मार रेषा पार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार. चौकारासोबतच धावसंख्या होती 16 धावा झालेल्या आहेत. मधुकर स्ट्राईकला. या ठिकाणी फुलटो चेंडू आहे, बॉल बॅक ड्राईव्ह केलेला आहे, कोणत्या प्रकारचा खेळाडू नाहीये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं सरळ चेंडू जाईल पुन्हा सीमा रेषा पार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 20. ज्याच्या वेळी मधुकर असतो त्यावेळी आपण पाहिलेले या अगोदर सुद्धा 21 धावांनी सुरुवात केली होती मधुकर असताना आणि आता आपण पाहतोय की 20 धावा झालेल्या आहेत. स्ट्राइकला बालाजी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क पर येतोय अंचित को यहाँ पर गेंदबाजी के लिए लाया गया. पहला ओवर हालांकि अच्छा ओवर था, काफी खर्चीला था
20 रन आ चुके थे दूसरे ओवर के लिए अंचित। यहां से अगर रनों को रोकना होगा तो विकेट लेना जरूरी है। इस बीच देखिए हवा में खेला है बॉलर बैक ड्राइव, लेकिन कोई नो मैंस लैंड पर जाकर गिरी गेंद। लगभग यहां पर मौका अवसर मिला, 2 रन आसानी से पूरे किए। काफी ऊंची गई थी, लंबाई नहीं थी, ऊंची गेंद गई थी। 2 रन लेने का अवसर प्राप्त हुआ और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ते हुए 22 पर जाकर पहुंचा है। 22 रन हो चुके हैं। दूसरा ओवर यहां जारी। ये देखिए फुटोस गई थी, लेकिन ये गेंद नो। इस बीच ये गेंद नो होगी और इसी के साथ यहां पर फ्री हिट। ये गेंद फ्री हिट होगी। फ्री हिट का फायदा जरूर देखेंगे, उठाते हैं कि नहीं, लेकिन अब तक का स्कोर हो चुका है 24 रन हो चुके हैं। दूसरा ओवर यहां प्रगति पथ पर, और ये क्या है क्या नहीं समझ लेंगे पहले। देखिए ऐसे गेंद पर आउट किया था कपिल देव ने, पहले अंपायर को बताया था, उसके बाद हमने देखा था। और ये आउट। ओहो क्या जबरदस्त इन्होंने रन के लिए दौड़े, लेकिन पहले ही गेंदबाज ने अंपायर से बोला था और ये आउट दिया गया है। अंपायर बॉल काउंट आहे, काउंट केलं जाईल बॉल. ओके काउंट केला जाईल. आउट हो चुके हैं पहले बल्लेबाज जो कि जिनका नाम है बालाजी, आउट हो चुके हैं. काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, अच्छा साथ निभा रहे थे मधुकर का, लेकिन आउट हो चुके हैं बालाजी. फिर से एक बार यहां पर स्ट्राइक पर तैयार होते हुए मधुकर ने अच्छी शुरुआत करके दी थी. नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर जिनका नाम ये देखिए गेंदबाजी के लिए फिर से एक बार ओ हो, ये गई गेंद सीधी 6 रनों के लिए. क्या जबरदस्त रितेश राय जिन्होंने एक अच्छा लंबा मधुकर के बल्ले से चौका माफ कीजिएगा छक्का लगाया था. इस बीच अगली गेंद मधुकर के लिए फिर से एक बार ये देखिए ऑफ स्टंप के बाहर थी, कट करने की कोशिश थी. इस बीच देखा हमने अच्छी कमबैक, अच्छी वापसी उन्होंने की है, मौका नहीं दिया. इस बीच देखा था हमने कट करने की कोशिश, अपर कट करने की कोशिश, बल्ले से संपर्क नहीं कर पाए. गेंद को सीधे विकेट कीपर के हाथ में सुरक्षित जाकर पहुंची थी गेंद. इस बीच अगली गेंद फिर से एक बार मधुकर अपने स्ट्राइक पर तैयार होते हुए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, फिर से एक बार जगह से खेला, कोई फुटवर्क नहीं था और ये इसका फायदा जरूर उठाए गए बल्लेबाज. 22 के तौर पर जरूर ये रन मिला है. अच्छी दौड़ लगाई, हालांकि रन को उन्होंने चुराया. 1 रन के साथ स्कोर अभी जाकर 30 पर पहुंचा है. 1 विकेट के नुकसान पर स्ट्राइक पर अभी नए अभी आए हुए बल्लेबाज 31 रन हो चुके हैं, माफ कीजिएगा 31 रन हो चुके हैं बल्लेबाजी के लिए. रितेश यहां पर तैयार होते हुए. अगले मैच के लिए टॉस के लिए आवाज देना चाहूंगा. दोनों कप्तान को तैयार रहना है तुरंत. ये देखिए ये गेंद दिशा से भटके, दिशाहीन गेंदबाजी, लेग स्टंप के काफी बाहर वाइड. नेरुल
चैलेंजर्स के कप्तान और सेंट्रल 1 फाइटर्स के कप्तान, टॉस के लिए आपको जरूर तैयार रहना है। पहले इनिंग के बाद टॉस होने जा रहा है नेरुल चैलेंजर्स वर्सेस सेंट्रल 1 फाइटर्स के बीच। दोनों कप्तान को फिर से एक बार आवाज देना चाहूंगा, पहले इनिंग के बाद टॉस होने जा रहा है। इस बीच अगली गेंद, ये देखिए, ओहो, ये जो थी गेंद ब्लॉक होल पे गेंद थी, मौका है विकेट कीपर के पास, काफी अवसर था लेकिन ये अवसर का उन्होंने फायदा नहीं उठाया, रन चुराया, बल्कि अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और एक रन जरूर उन्होंने दौड़ के तेज दौड़ लगाई। इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 33 ऑन द बोर्ड। पहले ओवर में काफी अच्छी शुरुआत करके दी, खासतौर पर मधुकर ने 20 रन बनाए थे। उसके बाद हमने देखा दूसरे ओवर में लगभग 13 रन आ चुके हैं। तो एक देखा जाए तो हर एक ओवर में यहाँ पर रन अच्छे आ चुके हैं। फिर से एक बार रितेश स्ट्राइक पर तैयार होते हुए गेंदबाजी के लिए यहाँ पर लाया है बासु को। बासु गेंदबाजी मार्क पर। इस बीच देखिए पहली गेंद बैकफुट पर जाकर अपने फॉलो थ्रू में आप गेंद को रोका, रन लेने का कोई अवसर नहीं है वहां पर। पहली गेंद आते ही उन्होंने डॉट की है। बासु फिर से एक बार गेंदबाजी मार्क पर, देखेंगे, ये देखिए बैकफुट पर हुक करने की कोशिश थी विकेट कीपर वहां, हालांकि स्टंप के पीछे गेंद को कलेक्ट करना था। एक रन चुराया, एक रन के साथ फिर से एक बार स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर जाकर पहुंचा है। ये गेंद देखिए, अगली गेंद, इस बीच देखिए, ओहो, बल्ले के बीचों बीच लिया, लॉन्ग ऑन के क्षेत्र में कोई खिलाड़ी वहां पर नहीं थे, नो मैन स्टैंड पर एक टप्पा खाकर इस बीच अगली गेंद, ये देखिए फिर से एक बार बॉलर बैक ड्राइव किया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑन क्षेत्र में खेली सीधी गेंद, एक बार एक टप्पा खाकर सीधी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। दस गेंदों का सामना किया, 29 रन बनाए हैं मधुकर, 2 छक्के और 4 चौके का समावेश है उसमें। और इस बीच देखा, ये ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और वाइड, अतिरिक्त रन। इस बीच और ये गेंद फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में, आहे तुमची पण मॅच आहे, समजेल आपल्याला, थोडं वेळ द्या आम्हाला। और इस बीच हवा में गेंद, ये शायद ही छोड़ा, देखिए काफी हवा में गेंद थी लेकिन खिलाड़ी वहां पर नहीं ले पाए कैच को। और इसी के साथ यहां ये ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 46 हाईएस्ट, यहां पर हाईएस्ट टोटल ऑफ द टूर्नामेंट। तुमची मॅच षटक सांगतो तुम्हाला, ठरवतो ओव्हर तुमचा मॅच निश्चितच सर सांगतील किती, 10 ओव्हरची ठेवायची, 5। लेडीजला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, त्यांची टीम सुद्धा या ठिकाणी खेळणार आहे। यावेळी पुढचा चेंडू येले लेक्समच्या खूपच बाहेर आणि पंच त्या ठिकाणी इशारा करतायत वाईड, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेसोबतच संघाची धाव संख्या आता होणार आहे, होते ती 47 धावा झालेल्या आहेत। पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा, यावेळी मात्र हवेत खेळलेला आहे, शॉर्ट कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय, पाहूया
सुंदर प्रयत्न होता परंतु झेल सुटतोय. बऱ्याचशा लांबून त्या ठिकाणी धावत आला होता परंतु कठीण असा झेल होता. सोपा करण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा सहज घेतल्या गेल्या. काय जबरदस्त स्टॅमिना आहे. या प्रखर उन्हामध्ये हे सगळे खेळतायत. दमछाक होत असताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं चांगला कलेक्ट केला गेला. स्ट्राईकला त्या ठिकाणी मधुकर, खरोखरच मधुकर मधुर अशी फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक त्याला आपण म्हणतो. पुढचा चेंडू यावेळी फुटो चेंडू आणि हा भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हो हो चांगला प्रयत्न, अतिशय सुरेख प्रयत्न केला होता परंतु झेल त्या ठिकाणी सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता. त्यांनी नाव सांगायचंय. चांगला प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी आणि सोबतच या ठिकाणी संघाचा अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या. या पूर्ण टुर्नामेंटचा एक हायएस्ट स्कोर जो की वेस्टर्न फायटर्सच्या संघाने केलेला आहे आणि खास करून या ठिकाणी मधुकरचं कौतुक करावं वाटतंय कारण मधुकरने अतिशय चांगली सुरुवात करून दिली. 14 चेंडूचा सामना केलाय आणि 34 धावांवर खेळतोय. त्याचा वैयक्तिक स्कोर आहे 34 धावा बनवलेल्या आहेत. मधुकर खरोखरच जबरदस्त. या ठिकाणी पुन्हा एकदा काय जबरदस्त आहे. प्रभाव टाकलेला आहे. पूर्णपणे टेन्शन मध्ये दिसतोय. हा दबाव जो की निर्माण केलेला आहे मधुकरने. आता गोलंदाजाला प्रश्न आहे की कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकायचा. यावेळी मात्र आपण पाहिलं स्क्वेअर कट केलेला आहे. डीप पॉइंट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बिलकुलही मधुकर करणार नाहीये. एका धावेतच समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आता होतीये 53 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या या ठिकाणी या संघाने केलेली आहे. वेस्टर्न फायटर्स संघ नावाप्रमाणे या ठिकाणी फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. पुन्हा एकदा माफ करा रितेश तयार होत असताना स्ट्राईकवर शफल होऊन करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जाईल बॅकवर्ड ऑफ द माफ करा फाईन लेगला. दरम्यान कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना चेंडू सरळ जाईल. हा पाहूया. चौकार का किती चौकार आहे अंपायर. ओके चौकार सीमारेषे पार चौकार. या चौकारासोबतच पुन्हा एकदा स्कोर झालेला आहे. 57 धावा झालेल्या आहेत. धावा शेवटचा चेंडू शेष आणि हा कुठल्या आणि आपण पाहू शकाल लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेलाय आणि या ठिकाणी पंच वाईट घोषित करतायत. नाणेफेकीसाठी आपण आवाज देऊ इच्छितो. पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी यायचंय आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. या ठिकाणी नाणेफेकी करून घेणार आहोत आपण. नेरूल चॅलेंजर्स विरुद्ध सेंट्रल फायटर्स. सेंट्रल वन फायटर्स. कॅप्टनचे नाव आहेत नाही सन्माननीय आनंद त्रिपाठी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी आपण करून घेणार आहोत. नेरूल चॅलेंजर्स विरुद्ध सेंट्रल वन फायटर्स. चला नाणेफेकीसाठी शशांक कोळी आणि अजय पाटील. चला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडू जायचंय नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. त्रिपाठी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. बोथ द कॅप्टन्स हॅव कम हियर. फोटोग्राफर प्लीज कुठे असाल त्यांनी यायचंय.
Well, the Anand Tripathi has come here, and definitely we are going to have a toss by his hand. The captain, please. 35. Captain, please. Shashank. Both the captains are here, and we are going to have a toss. And Yatish is going to call. Yeah, this is, he called it head, and let's see. यतीश, आपण सामना टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आपला? बॅटिंग घेणार. निश्चितच असे कोणते फलंदाज आहेत आणि किती धावांचं लक्ष असणार आहे? 50+ मारण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडं सचिन आहे, कुलभूषण आहे, त्याच्यानंतर गजानन आहे, लोकेश सर आहेत. बॅटिंग लाईनअप चांगले आमचा. खूप खूप धन्यवाद. पंचांनी सामना लगेच चालू करायचा आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर समोरचा संघ खूप चांगला आहे. तुमचं काय मत आहे, कसं खेळणार तुम्ही? एक मॅच पास्ट मॅच माझी चुकीची खेळलो आम्ही. डेफिनेटली या मॅचला आम्ही ट्राय करू जिंकण्याचा. खूप खूप शुभेच्छा. सो Anand Tripathi ji is with us. Well, I'm going to ask you that what you will say about this, the matches they are playing. You know, other times they are working in the office, but right now they are on the field. They are really, as we think that they are playing regular. What do you think about it? First of all, I would like to thank my team. They have to chase the highest total, and secondary is first time I have attended such type of event, and it's absolutely fine. And I would like to congratulate the HR team, especially Naveen, who has well organized, well planned, and any winners. All team are playing well. They are trying their their best, giving best. Let's see who is the winner. But I would like to. It's a Kamal team. Any team wins, Kamal wins. Thank you. Thank you very much. सामन्याला लगेच टाटा मोटर सर्व्हिस टीम, वेलकम वेलकम वेलकम. टाटा मोटर सर्व्हिस टीम या ठिकाणी आलेली आहे. त्यांना या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये बोलवलेले, आमंत्रण केलेले आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असताना फोटोग्राफर आपण कुठे असाल इकडे यायचंय. वेलकम. राजेंद्र बनियाजी हार्दिक स्वागत या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण त्यांचा टीम आलेली आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फोटोग्राफर कुठे असाल इकडे यायचं आपल्याला. पहला ओवर प्रगति पथ पर है. रितेश यहां पर गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि पहली गेंद पर रन बनाया, दूसरा गेंद उन्होंने डॉट किया, अच्छी वापसी की है. पावर प्ले का ओवर में कोशिश रहेगी. यहां इस बीच देखिए ब्लॉक होल में गेंद थी, लेकिन एक अच्छी गेंद हमने देखा, खदेड़ने की कोशिश की, लेकिन बल्लेबाज उस गेंद को नहीं खेल पाए. तेज स्ट्राइक पर है. तेज के लिए अगली गेंद. प्रहार करने की कोशिश थी, इस बीच फिर से एक बार ब्लॉक होल में गेंद थी. काफी अच्छी गेंदबाजी करने की कोशिश रितेश द्वारा, मौका बिल्कुल नहीं दे रहे हैं. सटीक गेंद और लाइन और लेन को देखिए, विशेषतः उन्होंने बेहतरीन पेश किया है. हर एक बल्लेबाज को वो उसी दिशा में गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा गेंद को पिच कर रहे हैं, और यही ध्यान देना होता है हर एक गेंदबाज ने. खासतौर पर लाइन और लेन पर ज्यादा ध्यान देना होता है. कंसंट्रेशन देखिए इस गेंदबाज का. इस बीच फिर से एक बार देखिए, सफल होकर खेलना चाहते थे लेकिन मौका नहीं दिया.
कोई संपर्क नहीं कर पाए गेंद और बीच के बीच बीट हुए विकेट कीपर के दस्तानों में सुरक्षित जाकर पहुंची गेंद। स्कोरर अच्छी स्कोरिंग कर रहे हैं जिनका नाम है धीरज है, स्कोरिंग कर रहे हैं। लाइव स्कोरिंग भी हो रही है। सोमनाथ रास्ते है, अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। इस बीच देखिए बॉलर बैक ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ के दिशा में खेला है, गेंद सीधी उस क्षेत्र में जाएगी, लेकिन फील्डिंग थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर हुई, लेकिन ये अंपायर द्वारा 4 रनों का इशारा। गेंदबाजी के लिए यहां पर आ चुके हैं अभी गेंदबाज, जिनका नाम जरूर हम जानना चाहेंगे, लेकिन इस बीच देखा हमने पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और केवल उन्होंने 6 रन खर्च किए। रितेश को हमने देखा, अच्छी लाइन और लेन को मेंटेन रखा उन्होंने, नियंत्रण भरी गेंदबाजी उनके द्वारा हमने देखी। तो गेंदबाज यहां पर आ चुके हैं, प्लीज गेंदबाज का नाम बताना है। बॉलर नेम प्लीज। सर्वेश आ चुके हैं गेंदबाजी के लिए। पहला ओवर रितेश द्वारा काफी अच्छा ओवर था, केवल उन्होंने 6 रन अपने ओवर में खर्च किए और अभी आ चुके हैं गेंदबाज जिनका नाम है सर्वेश। सर्वेश को यहां पर लाया गया है गेंदबाजी के लिए। दिस इज गोइंग टू बी द सेकंड ओवर आफ्टर फर्स्ट ओवर 6 runs have come and let's see how many runs will be coming in this over. Sarvesh on his bowling mark. This time played it in the air and let's see what happens. Meanwhile the fielder, the bowler himself had gone there, but he was very away from that. The ball falls in no man's land area. Meanwhile the batsman's getting single. With this single now 7 runs are on the board. Really play the ball. He invited him to play in the air and exactly that happened, we have seen, but that ball falls in the no man's land area and he gets the life there. Started with single run. Once again the bowler on his bowling mark. This time beautifully played and that is straight to the mid wicket region area. Meanwhile there is a fielding and this will, after one pitching the ball, that crosses the fence and it is going for the boundary. The first ball was really great, but the second one we have seen on the rise, middle of the bat, and he clears. That goes for the boundary. This time once again played it in the air, invited that this time. Let's see what happens. And once again we have seen he could not judge, the ball falls no man's land area. And once again batsmen are taking 2 runs. We have seen this is the second time he hit it in the air. 13 runs on scorecard. The first time that we had seen the ball was in the gully region, fine leg region area. There was no one. Once again we have seen that this one previous ball, it was also in the air, but there was no one. This time goes his back foot, played it, driven it towards the mid-on region area, but there's a fielder will not be getting any chance for run. Medium pacer bowler, not having much run up there. Few steps and he releases the ball. This time once again played it in the air. This time middle of the bat. Once again that was in the air and that he clears the distance and that ball goes out of the park for 6. सोनू तुझा मायावर भरोसा नाही काय
द्यायचंय. मधुकर मॅन ऑफ द मॅच. आणि गजेंद्र सरांना विनंती करतोय की मधुकरला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे. गजेंद्र सर, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मधुकरला मॅन ऑफ द मॅचचा प्राइज द्यायचे.